नमस्कार. आज आपण एका खास वृक्षाबद्दल बोलणार आहोत. एक असं झाड जे आपल्या संस्कृतीत खूप खूप पवित्र मानलं जातं. हो, हे झाड म्हणजे औदुंबर, ज्याला आपण सगळे उंबर म्हणूनही ओळखतो. चला तर मग या झाडाचं नेमकं काय महत्त्व आहे हे जरा जवळून पाहूया. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? एकच झाड आणि ते देव पण आहे, एक चालतं बोलतं औषधालय पण आहे आणि अख्ख्या निसर्गाचा आधारस्तंभ पण. हे सगळं एकाच झाडात कसं काय असू शकतं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर सर्वात आधी सुरुवात करूया या झाडाच्या आध्यात्मिक बाजूने. याच्या मुळांमध्ये अशी कोणती दैवी शक्ती आहे? याचा देवाशी नेमकं काय संबंध आहे? ते बघा, औदुंबर किंवा आपलं नेहमीचं उमराचं झाड हे अंजीर कुळातलं आहे. हे साधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतं आणि त्याचं आयुष्यही भरपूर असतं. याची एक खास ओळख म्हणजे याची फळं थेट खोडालाच लगडलेली दिसतात, लहान लालसर रंगाची. आता खरी रंजक गोष्ट इथे आहे. या झाडाला दत्तवृक्ष असंही म्हणतात. का? कारण याचा थेट संबंध आहे भगवान दत्तात्रेयांशी. भगवान दत्तात्रेय जे स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित रूप आहेत, त्यांचं निवासस्थान म्हणजे हा औदुंब वृक्ष. ही एक म्हण नाहीये, तर हा लाखो भाविकांचा दृढ विश्वास आहे. ही एकच ओळ या वृक्षाचं पावित्र्य सांगून जाते. लोकांची श्रद्धा आहे की या झाडाच्या सानिध्यात साक्षात दत्तगुरू वास करतात. म्हणूनच हे झाड म्हणजे जणू काही एक जिवंत मंदिरच आहे. मग आता लोकांची एवढी श्रद्धा आहे, तर या वृक्षाची पूजा कशी केली जाते आणि त्याचं नक्की महत्त्व काय आहे यावर एक नजर टाकूया. बरं, या पूजेमागे श्रद्धा काय आहे? तर लोकांचा ठाम विश्वास आहे की औदुंबराची भक्ती केली तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, आयुष्यातली संकटं दूर होतात. असंही म्हणतात की या झाडाखाली बसून साधना केली तर पापांचा नाश होतो. आणि फक्त इतकंच नाही, तर ह्या झाडाभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, जी वाईट शक्तींना आपल्यापासून लांब ठेवते. आता या वृक्षाची पूजा करण्याची एक साधी सोपी पद्धत आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून झाडाला पाणी घालायचं. मग हळद, कुंकू आणि फुलं वाहायची. आणि मग श्रद्धेनुसार 11, 21 किंवा अगदी 108 प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालताना ओम श्री दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि हो, ही पूजा करण्यासाठी गुरुवार हा दिवस सगळ्यात खास मानला जातो. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार, त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचं विशेष फळ मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. चला, आता श्रद्धेच्या जगातून थोडं विज्ञानाच्या जगात येऊया. ह्या झाडाला फक्त धार्मिक महत्त्व आहे की याचे काही वैज्ञानिक आणि औषधी उपयोग पण आहेत? बघूया. हे बघा, औदुंबर म्हणजे खरं तर एक चालतं बोलतं आयुर्वेदिक औषधालयच आहे. याची फळं पचनक्रिया सुधारतात, झाडाची साल जखम बरी करायला मदत करते, त्याचा जो चीक असतो ना, तो त्वचेच्या आजारांवर खूप गुणकारी आहे. आणि पानं सूज कमी करण्यासाठी वापरली जातात. म्हणजे प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आहे. आणि एवढंच नाही, तर मधुमेह आणि पित्तासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही आयुर्वेदात या वृक्षाचा वापर केला जातो. म्हणजे बघा, जिथे श्रद्धा आहे तिथे विज्ञान सुद्धा या वृक्षाचं महत्त्व मान्य करतंय. आता या वृक्षाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू पाहूया, तो म्हणजे पर्यावरणात त्याचं असलेलं योगदान. तो निसर्गासाठी काय करतो? औदुंबर वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतो, जो आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचा आहे. त्याची फळं अनेक पक्षी आणि प्राण्यांचं पोट भरतात. त्याची मजबूत मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते. थोडक्यात काय, तर तो जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करतो. खऱ्या अर्थाने निसर्गाचा एक आधारस्तंभच आहे हा. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? औदुंबर म्हणजे फक्त एक झाड नाहीये, तो श्रद्धा, विज्ञान आणि निसर्ग या तिन्ही वेगवेगळ्या जगांना एकत्र जोडणारा एक दुवा आहे, एक जिवंत प्रतीक आहे. आणि म्हणूनच एक खूप महत्त्वाची गोष्ट, औदुंबराचं झाड कधीही तोडलं जात नाही. ते खूप मोठं पाप मानलं जातं, अशुभ समजलं जातं. पण या श्रद्धेमुळे एक चांगली गोष्ट काय होते माहितीये? नकळतपणे या वृक्षाचं आणि पर्यायाने निसर्गाचं संरक्षण होतं. म्हणजे बघा, श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. औदुंबराची ही सगळी माहिती आपल्याला एका विचाराकडे घेऊन येते. आपल्या आजूबाजूच्या निसर्गात अशी कितीतरी गुपितं, कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का? कदाचित गरज आहे ती फक्त डोळे उघडून त्यांच्याकडे पाहण्याची आणि त्यांना समजून घेण्याची. जरा विचार करून बघा,